हाय फ्रेंड्स, मी मयूरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज. चला तर मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर बघा, इथे मी अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून त्यांची साल काढून अशा पद्धतीने ते कट करून घेतलेले आहेत. आणि नंतर मग 5 ते 6 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि 15 ते 20 मिनटासाठी अशा पद्धतीने आता पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहे. असं केल्याने त्याचा जो स्टार्च असतो तो पूर्णपणे निघून जातो. आणि एका पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी घेऊन त्याला छान उकळी येऊ दिली आणि कट केलेले स्लाईस बटाट्याचे याच्यामध्ये टाकून हे शिजवून घेतले आहेत 5 ते 6 मिनटासाठी. आता शिजवून रेडी झालेले आहेत. एका चाळणीमध्ये मी ते काढून घेतले आहेत पाणी गाळण्यासाठी. आणि आता पाणी गाळून झालेलं आहे. एका मोठ्या परातीमध्ये आता हे स्लाईस मी काढून घेतले आणि याच्यामध्ये आता आपल्याला मिक्स करायचं आहे कॉर्नफ्लॉवर. आधी थोडंसं आपण कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया, एकसाथ सर्व नाही टाकायचं. थोडंसं टाकून घेतलं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं कॉर्नस्टार्च याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. एकसाथ सर्व मिक्स केलं तर मग जास्त कॉर्नस्टार्च व्हायला नको, त्यामुळे हे मिक्स करून घेतलं असं व्यवस्थित. आता मला असं वाटतं याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर आपल्याला लागणार आहे, तर मी आता याच्यामध्ये थोडंसं आणखी टाकून घेते आणि सर्व स्लाईसला एकसाथच कॉर्नफ्लॉवर मी इथे लावून घेणार आहे. आता थोडंसं आणखी मी याच्यामध्ये परत टाकून घेते. जवळजवळ आपल्याला इथे 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर लागलेला आहे. आणि व्यवस्थित आता हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. छान असे कोरडे स्लाईस झाले पाहिजे, म्हणजे ते छान पद्धतीने असे तळल्या जातात आणि मोकळे पण होतात. आणि आधी शिजवून घेतल्यामुळे ते फ्राय करायला मग जास्त वेळ लागत नाही. आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून झालेलं आहे. मस्त असे कोरडे पण झालेले आहेत. कॉर्नफ्लॉवर एकदम कमी किंवा जास्त पण झालेले नाही, व्यवस्थित झाले. आणि कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये एक स्लाईस टाकून बघितला तर तेल छान पद्धतीने तापले गेलेलं आहे. आता जे बटाट्याचे स्लाईस आहेत ते याच्यामध्ये थोडे थोडे करून टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित ते टाकल्यावर असे मिक्स करून घ्यायचे, नाहीतर ते एकमेकांना चिकटतात. त्यासाठी व्यवस्थित ते असे मोकळे करून घ्यायचे. आणि बघा, अशा पद्धतीने आपले फ्रेंच फ्राईज इथे मी तळून घेत आहे. लो टू मीडियम हीटवरती हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत, मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत. आणि ते शिजवून तर आपण आधीच घेतलेले आहेत. आणि एवढे आता आपल्याला फ्रेंच फ्राईज आणखी तळून घ्यायचे आहेत. एक बॅच आता आपली तयार झालेली आहे. तुम्ही रंग पण इथे बघू शकताय, मस्त असा आलेला आहे. तर आता हे फ्रेंच फ्राईज आपण काढून घेऊयात. इथे मी आता हे काढून घेते. आणि आपल्याला आता राहिलेले फ्रेंच फ्राईज पण तळून घ्यायचे आहे. तेलाचं प्रमाण आधी बघून घ्यायचं. जर तेल थोडं थंड झालं असेल तर गॅस मोठा करून तेल आणखी गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. आणि टाकल्यावर लगेच मोकळे करून घ्यायचे. आणि बघा, असे मोकळे झालेले आहेत मस्त. आणि 3 ते 4 मिनटामध्ये फ्रेंच फ्राईज आपले इथे तळून झालेले आहेत मस्त असे. आणि हे सर्व आता मी एका ठिकाणी काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी सर्व तळून घेते. आता सर्व फ्रेंच फ्राईज आपले तळून झालेले आहेत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.